Hello student, today's topic is grade of organization in animal. Animals are multicellular. As we have studied the kingdom Animalia, all animals are multicellular and eukaryotic. The arrangement of cell is different in different organism. The grade of organization refers to the level in which cells are arranged. मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये सेल्स कशा प्रकारे अरेंज्ड असतात आणि त्याचं फंक्शन कशा प्रकारे चालतं ते आपण ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशनमध्ये बघणार. देर आर 4 टाइप्स ऑफ ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन इन ॲनिमल. फर्स्ट टाइप इज सेल्युलर ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन. देन नेक्स्ट टिश्यू ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन. In some animal we can see organ grade of organization, and in a higher animals we are going to study system grade of organization. So let's start with the first one. In cellular grade of organization, cellular grade of organization is also known as cell aggregation body form. Means here the organism's body is formed by the only aggregation of cells. या ठिकाणी जो काही ऑर्गॅनिझम असेल, ॲनिमल आहे, त्याची बॉडी फक्त सेल्स एकत्र आल्याने तयार झालेली आहे. दिस इज द लोवेस्ट ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन इन मेटाझोन. मेटाझोन जो मल्टीसेल्युलर ॲनिमलचा ग्रुप आहे, याच्यामध्ये सगळ्यात लहान जी ग्रेड आहे, सगळ्यात पहिली जी ग्रेड आहे ती आहे सेल्युलर ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन. ज्या ठिकाणी ऑर्गॅनिझमची बॉडी ही सेल्सने बनलेली आहेत, पण ते फक्त सेल्सचं ॲग्रिगेशन आहे. त्या ठिकाणी देअर इज जस्ट ॲग्रिगेशन ऑफ सेल, फक्त ॲग्रिगेशन आहे. सेल जवळ आलेले आहेत, त्यांनी एक ग्रुप तयार केलेला आहे आणि त्या ॲनिमलची बॉडी तयार झालेली आहे. पण नो टिश्यू इज फॉर्म. सेल ॲग्रिगेट जरी झालेला आहे तरी टिश्यू तयार झालेला नाही. नो कोऑर्डिनेशन एक्झिस्ट बिटवीन द सेल्स, दॅट इज दे डू नॉट फंक्शन टुगेदर. सेलमध्ये जर कोऑर्डिनेशनच नाही तर ते एकमेकांशी जर कम्युनिकेशन करत नाही तर ते एकत्र फंक्शन करू शकत नाही. नो कोऑर्डिनेशन ड्यू टू अब्सेन्स ऑफ नर्वस सिस्टीम. त्यांच्यामध्ये नर्वस सिस्टीम अब्सेंट आहे, म्हणून कोऑर्डिनेशन होत नाही आणि त्यामुळे सेल एकत्र काम करत नाही. देअरफॉर द सेल्स कुड नॉट गेट ऑर्गनाइज्ड इनटू टिश्यू. इंडिव्हिज्युअल सेल डिफरन्शिएट ड्युरिंग डेव्हलपमेंट टू परफॉर्म स्पेशल फंक्शन. डेव्हलपमेंट होत असताना, तो ऑर्गॅनिझम ॲनिमल ग्रो होत असतानाच ज्या ग्रो झालेल्या सेल्स आहेत, मल्टिप्लाय झालेल्या सेल्स आहेत, ते वेगवेगळ्या फंक्शन करण्यासाठी डिफरन्शिएट होतात. हॅन्स डिव्हिजन ऑफ लेबर इज सीन. म्हणून डिव्हिजन ऑफ लेबर झालेलं आहे. वेगवेगळ्या सेल वेगवेगळं फंक्शन करतात, पण ते एकत्र काम करत नाही. तर या ठिकाणी डिव्हिजन ऑफ लेबर म्हणजे कामाची वाटणी झालेली असते. वेगवेगळे सेल वेगवेगळं फंक्शन करतील. फॉर एक्झाम्पल, कॉयनोसाइट कंट्रोल द मुवमेंट ऑफ वॉटर. कॉयनोसाइट ज्यांच्यामध्ये फ्लॅजेला असतात, ते फ्लॅजेलाचं बीटिंग करून वॉटर मुवमेंट हे कंट्रोल करतात. अमिबोसाइट प्रोव्हाइड न्यूट्रिशन टू अदर सेल अँड हेल्प इन सेक्शुअल रिप्रोडक्शन, while spongocyte produce protein called spongin in sponges. So this type of cellular grade of organization is seen in Phylum Porifera. Next one is tissue grade of organization. Here organisms, multicellular organisms, cells, they get arranged into a group and that perform a particular function. So the cells so the group of cell performing same function is known as tissue. The cells that are performing similar function are highly coordinated and are aggregated into tissue. अशा सेल्स जे सेम फंक्शन करतात, जे एकमेकांच्या कोऑर्डिनेशनमध्ये असतात, एकमेकांशी कम्युनिकेट करतात, अशा सेल्सच्या ग्रुपला आपण म्हणणार टिश्यू. नर्व सेल्स अँड सेन्सरी सेल्स आर प्रेझेंट इन. ज्या ॲनिमलमध्ये टिश्यू ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन दिसतो, ते एकमेकांशी, त्या सेल्स एकमेकांशी कोऑर्डिनेट करत आहेत, म्हणजे त्यांच्यामध्ये नर्वस सिस्टीम प्रेझेंट आहे आणि सेन्सरी सेल्ससुद्धा.
द फंक्शनिंग सेल्स ऑफ डिफरंट टिश्यू इज ऑल्सो कोऑर्डिनेटेड. आणि अशा प्रकारे वेगवेगळे जे टिश्यू असतील, दोन वेगवेगळे टिश्यू, त्यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला कोऑर्डिनेशन बघायला मिळणार आहे. द टिश्यू आर नॉट असेंबल इन टू ऑर्गन. पण हे जे वेगवेगळे टिश्यू आहेत ते एकत्र येऊन ऑर्गन तयार करत नाही. एम्ब्रियॉनिक एक्टोडर्म गिव्ह राईज टू एपिडर्मिस. एक्टोडर्म जो आहे एम्ब्रियॉनिक स्टेजमध्ये 3 लेयर असतात, एक्टोडर्म, एंडोडर्म आणि मधला मेसोडर्म. ते आपण पुढे बघणार. तर एक्टोडर्म पासून एपिडर्मिस अराईज होतो, तयार होतो, जो स्किन तयार करतो, म्हणजे त्याच्या ॲनिमलची बॉडी वॉल तयार करतो. एंडोडर्म गिव्ह राईज टू गॅस्ट्रोडर्मिस, द इनर लेयर ऑफ द बॉडी वॉल. बॉडी वॉलचे जो आतला लेयर आहे त्याला आपण म्हणतो गॅस्ट्रोडर्मिस. गॅस्ट्रो हा वर्ड डायजेस्टिव्ह सिस्टीमशी रिलेटेड आहे. ॲनिमल बॉडीमध्ये सगळ्यात आतला लेयर तो फंक्शन करणार डायजेस्टिव्ह सिस्टीमचा, म्हणून त्या लेयरला आपण म्हणतो गॅस्ट्रोडर्मिस. बिटवीन द एपिडर्मिस अँड गॅस्ट्रोडर्मिस अ नॉन सेल्युलर लेयर इज कॉल्ड मेसोग्लिया इज प्रेझेंट. तर या ॲनिमलमध्ये अशा टाईपच्या टिश्यू ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन असलेल्या ॲनिमल्समध्ये आपल्याला एक्टोडर्म आणि एंडोडर्मच्या मध्ये एक नॉन सेल्युलर लेयर, जो सेल्सचा बनलेला नाही असा लेयर दिसतो, आणि त्या लेयरला आपण म्हणणार मेसोग्लिया. दिस टाईप ऑफ ऑर्गनायझेशन इज प्रेझेंट इन निडारिया अँड टिनोफोरा. अशा प्रकारचे ऑर्गनायझेशन आपल्याला फायलम निडारिया आणि टिनोफोरामध्ये बघायला मिळणार. Next type of organization is organ grade of organization. As the name suggests, it is organ grade of organization, means different tissues, they work together to perform same kind of function, and this group of tissue which perform same kind of function, they form organ. In triploblastic animal exhibit organ grade of organization. जे ॲनिमल ट्रिप्लोब्लास्टिक आहे, म्हणजे त्यांच्यामध्ये 3 जर्म लेयर प्रेझेंट आहे. आउटर मोस्ट एक्टोडर्म, मिडल वन इज मेसोडर्म अँड इनर मोस्ट इज एंडोडर्म. असे 3 लेयर जे प्रेझेंट आहे त्यांना आपण ट्रिप्लोब्लास्टिक म्हणणार. आणि अशा ट्रिप्लोब्लास्टिक ऑर्गॅनिझममध्ये किंवा ॲनिमल्समध्ये आपल्याला ऑर्गन ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन बघायला मिळणार आहे. द टिश्यू असेंबल्ड इन टू लार्जर फंक्शनल युनिट. सगळे टिश्यू, वेगवेगळे टिश्यू हे एक पर्टिक्युलर फंक्शन करण्यासाठी एक मोठा ग्रुप तयार करतात, आणि त्याला आपण म्हणतो ऑर्गन. द ऑर्गन्स आर युजली कंपोज्ड ऑफ मोर दॅन वन काइंड ऑफ टिश्यू. ऑर्गन हा नॉर्मली हा एकापेक्षा जास्त टिश्यूचा बनलेला असणार आहे. अँड हॅव मोर स्पेशलाइज्ड फंक्शन दॅन टिश्यू. आणि टिश्यूपेक्षा याचा फंक्शन फारच स्पेसिफिक आणि स्पेशल असणार. एक्झाम्पल घेऊ आता आपण. ऑर्गन्स हे कोणत्या फायलममध्ये ग्रो झालेले आहेत, कोणत्या फायलमच्या ऑर्गॅनिझममध्ये ग्रो झालेले आहेत, तर ऑर्गन्स हे ग्रो झालेले आहेत प्लॅटीहेल्मिन्थ्समध्ये. ओके, पोरीफेरा, टिनोफोरा, नंतर निडारिया यांच्यामध्ये ग्रो झालेले नाहीत. पण त्याच्यानंतर जो प्लॅटीहेल्मिन्थ आहे याच्यामध्ये आय स्पॉट किंवा त्याला आपण ओसेलाय असं म्हणणार, हे फोटो रिसेप्टर ऑर्गन डेव्हलप झालेले आहेत. वेगवेगळ्या टिश्यू मिळून ऑर्गन्स तयार झाला. त्याचबरोबर याच्यामध्ये ब्रेनसुद्धा आपल्याला बघायला मिळणार. एक्सक्रिटरी ऑर्गनसुद्धा आपल्याला या प्लॅटीहेल्मिन्थ्स फायलममध्ये बघायला मिळणार आहेत. प्लॅटीहेल्मिन्थ्सला आपण कॉमनली त्यांच्या मेंबरला आपण कॉमनली म्हणतो फ्लॅट वर्म्स. शेवटचा ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन आहे सिस्टीम ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन, म्हणजे वेगवेगळे ऑर्गन एकत्र येऊन तयार झाली सिस्टीम. सो सिस्टीम, वेन ऑर्गन्स वर्क टुगेदर टू परफॉर्म सेम फंक्शन. वेगवेगळे ऑर्गन एकत्र येऊन फक्त एकच फंक्शन करत असतील तर ते तयार करतात सिस्टीम. जसं आहे एक्सक्रिटरी सिस्टीम और सर्क्युलेटरी सिस्टीम, डायजेस्टिव्ह सिस्टीम, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. आता डायजेस्टिव्ह सिस्टीम आपण जरी कन्सिडर केली तर ओरल कॅव्हिटी, टंग, टीथ, इसोफॅगस, स्टमक, इंटेस्टाईन, रेक्टम हे सगळे वेगवेगळे
पार्ट आहेत आणि हे सगळे वेगवेगळे ऑर्गन्स आहेत जे वेगवेगळ्या टिश्यूने बनलेले आहेत. तर हे सगळे वेगवेगळे ऑर्गन एकत्र येऊन त्यांनी तयार केलेले आहे डायजेस्टिव्ह सिस्टीम आणि हे फक्त एकच काम करतात, फूडचं डायजेशन. तर अशा प्रकारचं ऑर्गनायझेशन आपल्याला ज्या ॲनिमल्समध्ये बघायला मिळतं ते त्या ग्रेडला आपण म्हणतो सिस्टीम ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन. सिस्टीम ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन इज फाउंड इन अस्केलमेंट्स टू कॉर्डेट. अस्केलमेंट्सपासून कॉर्डेटपर्यंत सगळ्या फायलममध्ये, म्हणजे अस्केलमेंट्स प्लॅटिहेल्मिन्थ नंतर आहे अस्केलमेंथ, ॲनिलिडा, आर्थ्रोपोडा, मोलुस्का, इखायनोडर्मेटा, हेमिकॉर्डेटा अँड कॉर्डेटा. या सगळ्यांमध्ये आपल्याला सिस्टीम ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन बघायला मिळणार आहे. तर आज आपण शिकलो ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन. आपण या ठिकाणी बघू शकतो ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन कोणत्या फायलमध्ये कशा प्रकारे आहे. पोरीफेरामध्ये आहे सेल्युलर ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन. टिनोफोरा, निडारिया आणि टिनोफोरा या दोघांमध्ये आपल्याला टिश्यू ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन बघायला मिळते. प्लॅटिहेल्मिन्थ हा एकच फायलम आहे ज्याच्यात आपल्याला ऑर्गन ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन बघायला मिळणार आहे. आणि प्लॅटिहेल्मिन्थ नंतर अस्केलमेंथ, ॲनिलिडा, आर्थ्रोपोडा, मोलुस्का, इकायनोडर्मेटा, हेमिकॉर्डेट अँड कॉर्डेट यांच्यामध्ये आपल्याला सिस्टीम ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन बघायला मिळते.